आज आपण आलेलो आहोत वायशेट गावामध्ये आपल्या आत्माराम पाटील बाबांच्या घरी त्यांची मॉम नमस्ते. आज आपण आलेलो आहोत आत्माराम पाटील बाबांच्या घरी त्यांची मॉमॅट घेऊन. तर आपण त्यांचा छानसा असा अनुभव ऐकणार आहोत. नमस्ते आई बाबा. नमस्ते आई बाबा, तुम्ही आपल्या थेरपी सेंटरला साधारण कधीपासून थेरपी जॉईन केली? 2 वर्ष झाली. 2 वर्ष झाली. मग थेरपीला येण्यापूर्वी तुम्हाला काय त्रास होता? मला मणक्याचा त्रास होता, कमरेला गॅप पडलेली, साईडला गेलेली, शुगरची बिमारी होती, कोलेस्ट्रॉल वाढला तर 280. अरे बापरे. म्हणजे तुला मणक्यामध्ये त्रास, कोलेस्ट्रॉल, शुगर एवढा सगळा त्रास होता. आणि बाबा तुम्हाला? ओके, म्हणजे तुम्हाला फक्त कमर दुखी होती. मग तुम्हाला थेरपीने काय फरक जाणवला? सर्व नीट झालेलं, फक्त मणका थोडा 1 इंच साईडला म्हणजे असा गेलेला ना, जवळ बऱ्याच जवळ आलेला. पण आमचे 3 महिने म्हणजे तू काय सांगू शकशील की तुझ्यामध्ये काय चेंजेस झाले थेरपी घेतल्यामुळे? काय बदल झाले? बदल बरेचसे झाले, नाही असं नाही, फक्त एक कमरेची बिमारी आहे ती जास्त. ओके, म्हणजे आता तू मला वाटतंय की आपली जी मॉमॅट आहे ही मॉमॅट घेण्याचा तुम्ही विचार केला. बाबा आपल्याकडे थेरपीला येतात, तर बाबांनी पहिल्याच दिवशी हा निर्णय घेतला. तर एवढा मोठा निर्णय लगेच कसा काय घेतला? तुम्हाला मॉमॅट का घ्यावीशी वाटते? मला विचारला म्हणते घ्यायची. तरी कशी आपल्या सर्व घरात 10 माणसं म्हणजे होईल ना. आम्ही गेलो तरी 2 माणसं जाणार. हा कधी एक पोर येणार, ती पोरगी येणार, सुट्टी नाही ना, सुट्टी नाही, त्याच्यामुळे सर्व मुलं. म्हणजे तुम्ही पाहू शकता की बाबांची फॅमिली ही खूप मोठी आहे. तर सगळ्यांना इथे तिकडे थेरपीला येता येत नाही, म्हणून सगळ्यांचा विचार करून तुम्ही हा मोठा निर्णय घेतला. तर ही जी आरोग्याची देवता आहे ही तुमच्या घरामध्ये आलेली आहे. तर तुम्हाला आज कसं वाटलं? छान वाटलं. छान वाटलं. आता थेरपी कशा प्रकारे होणार तुमची? बाबा, एक प्रश्न मी विचारेन की जेव्हा तुम्ही थेरपीच्या आधी, थेरपी पूर्वी तुम्हाला काय त्रास होता? नेमकं काय व्हायचं? नेमकं जास्त गोडशिरेचा त्रास होता. गोडशिरेचा? हे सुटलं होतं. ते आपलं यांनी चांगलं झालेलं. तुम्हाला भिंत सकाळी उठलं की भिंती भरल्याशिवाय पर्याय नव्हता. ते आता ते झाल्यानंतर तिथे उठल्यानंतर आपली थेरपी एकदम चांगलं झाले. भिंत भरण्याची गरज लागत नाही किंवा असं चालताना मला बराच वेळ दुखायचं, ते थांबलं, कधीच नाही. म्हणजे तुम्ही पाहू शकता की बाबांना आहे ना की त्यांच्या पायामध्ये प्रॉब्लेम झाला होता. त्यांना भिंतीला धरल्याशिवाय चालता येत नव्हतं. बरं होतं. असं झालं ते घ्यायला पैसे सगळ्यांना नाही, तर किती सेंटर हे साफ करायला असं. असं स्त्रियांना पुरुषांना बरेचसे असे प्रकार आहेत. सकाळी उठल्यानंतर भिंतच पकडायला लागते आणि एकदा चालू झालं मग ते दुखत नाही. म्हणजे सकाळी उठल्या तुम्हाला भिंत पकडायला लागेल. पण आता थेरपी नंतर कसं वाटतंय? आता सरळ जाऊ शकतो. आता सरळ जाऊ शकतात. ओके, म्हणजे तुम्ही बघू शकता की बाबांना एवढा छानसा फरक पडला की सकाळी झटकन उठतात आणि भिंतीला न पकडता जाऊ शकतात. तर मी एक विचारेन की आपले जे सूरज सर आणि समता मॅडम आहेत आणि आपल्याला जे पाहणार आहेत त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता? सरांबद्दल आणि मॅडमबद्दल काय सांगू इच्छिता? सरांबद्दल आणि त्या समता मॅडम धन्यवाद द्यायचे त्यांना की अशी माणसं आपल्या जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये आहेत. त्या गोरगरिबांना काहीतरी नाव दिलेले चांगले सगळे त्यांना धन्यवाद दिला.